बार्शी मालवंडी रोडवर बळेवाडी हद्दीत सुरू असलेल्या सँट्रो ऑर्केस्ट्रा बारवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष पथकाने 17 एप्रिल रोजी मध्यरात्री 2च्या सुमारास मोठी कारवाई केली। या कारवाईत अश्लील नृत्य करणाऱ्या 18 महिला नर्तिका, 9 ग्राहक आणि बार व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्यात आले असून लक्झरी गाड्या आणि शस्त्रांसह तब्बल 45 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार या बारमध्ये महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून बीभत्स व अश्लील नृत्य करवून घेतले जात होते। माहितीची दखल घेत पोलीस अंमलदार रहीम अलाउद्दीन मुल्ला आणि त्यांच्या पथकाने रात्री 12:30च्या सुमारास बारच्या पश्चिम गेटने प्रवेश केला। पोलिसांच्या या अचानक पडलेल्या छाप्याने बारमध्ये एकच खळबळ उडाली। पोलिसांनी बारमध्ये प्रवेश केला असता हॉलमध्ये 18 महिला नर्तिका संगीताच्या तालावर अश्लील हावभाव करत नृत्य करताना आढळून आल्या। समोरील सोफ्यावर बसलेले ग्राहक या नर्तिकांवर नोटांचे कुपन्स उधळून अश्लील वर्तन करताना आढळून आले। कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्याची किंमत 45,07,755 इतकी आहे। यामध्ये एक फॉर्च्युनर किंमत 20 लाख, 2 क्रेटा किंमत 22 लाख, एक बुलेरो किंमत 5 लाख आणि बुलेटसह 10 विविध दुचाकी तसेच बार मॅनेजर अमोल पाटील याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे। एकूण 52 महागडे मोबाईल फोन, साऊंड सिस्टीम, ॲम्प्लिफायर आणि लॅपटॉप तसेच 31,255 रुपयांची देशी विदेशी दारू आणि 10 नोटांचे बंडल जप्त करण्यात आले। या प्रकरणी बार मालक युवराज अर्जुन बारुंगळे राहणार खांडवी, समाधान प्रल्हाद पाटील आणि मॅनेजर अमोल प्रल्हाद पाटील राहणार बळेवाडी यांच्यासह 9 ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पृथ्वीराज पाटील, संतोष गायकवाड, सूरज पाटील, अभय वाघ, बापू पवार, बालाजी कदम, तनीश जाधव, रमेश मोरे, गोपाळ मलिक या ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर 18 महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे। सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 296(3)(5), शस्त्र अधिनियम कलम 425, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(e) आणि महाराष्ट्र हॉटेल उपाहारगृह मद्यपान कक्ष अधिनियम 2016च्या कलम 38124 अन्वये बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही नियमांचे उल्लंघन केले म्हणून या ऑर्केस्ट्रा बारचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी 3 महिन्यांसाठी रद्द केला होता।